आणि यानंतर थेट जाऊयात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतात। मुदतवाढ मागितली जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात की 10 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला वेळ द्या। निवडणूक आयोगाने काय आधार घेऊन निवडणूक आयोगाकडे वेळ मागितली याबद्दल मला माहिती नाही, पण साधारण फरवरी महिन्यामध्ये 12वीच्या 10वीच्या परीक्षा असतात आणि आत्ताच एवढ्या मोठ्या निवडणुकीचा टप्पा पार पडल्यानंतर काही वेळ आयोगाला लागत असेल। बजेट सेशन आहे, त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ ऑफिसर्स आहे किंवा निवडणुकीचा एवढा मोठा मॅनपॉवर आहे, अधिकारी वर्ग आहेत, त्यामुळं निवडणूक आयोगाने मात्र कुठल्या मुद्द्यावर आहे। तसेही ओबीसीच्या आरक्षणाचा एक तिढा अजूनही सुप्रीम कोर्टमध्ये आहे। एखाद वेळी राज्याच्या पूर्णच निवडणुका घ्यायच्या असतील तर 21 जानेवारी जी डेट दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने, त्या डेटलाही मला वाटतं ओबीसीच्या आरक्षण जे 50% वर गेलं त्याबद्दलही समजा काही निर्णय येणार असेल किंवा आम्ही त्या ठिकाणी सरकारची बाजू मांडणार आहोत। मला असं वाटतं की आयोगाने कुठल्या विषयावर मांडला हे जरा त्यांचं ॲफिडेविट चेक करावं लागेल। मुंबईला लॉंग टर्म गुजरातकडे नेण्याचा आणि मराठी भाषा संपवण्याचा डाव भाजप आणि अडाणी रचत असल्याचा आरोप काल राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत केलेला। सोबत फडणवीस हिंदू आहे का हे देखील तपासावं लागेल असं राज ठाकरे बोलले। नाही, राजसाहेब किंवा उद्धवजी यांना मी मागेच सांगितल्याप्रमाणे भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करून मतदानाची प्रक्रियेमध्ये विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे। पण राजसाहेब किंवा उद्धवजींना मी वारंवार सांगतो ते चुकतायत, त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकतायत, प्रचाराचा फोकस चुकतायत। या पद्धतीने त्यांनी खूप वेळा मतदान मागितलं, काही भेटलं नाही। आता डेव्हलपमेंटवर बोललं तरच मतदान मिळतं। मी एक लहान आहे या सिस्टीममध्ये, मी काही राजसाहेबाला किंवा उद्धवजीला सल्ला देणार नाही, पण त्यांची पार्टी किंचित होत चालली। याचं कारण असं आहे प्रचाराचा दिशा चुकताय, त्यांनी निवडलेले विषय चुकतायत, त्यांनी निवडलेली प्रक्रिया चुकतायत आणि म्हणूनच त्यांची अधोगती होत आहे। मला असं वाटतं अजून पुन्हा त्यांना मुंबईच्या निवडणुकीमध्ये त्यांची अधोगती, पक्षाची अधोगती पाहायला मिळेल, कारण ते निवडणूक भरकवतात आहे। निवडणूक ही अशी विकासाच्या मुद्द्यावर चालणार आहे आणि लोकांनाही माहिती आहे की डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे, देवेंद्र म्हणजे डेव्हलपमेंट आहे। त्यामुळं लोक आता या अशा विषयाला घेऊन मतदान करणार नाही आहे। राज ठाकरे असं म्हणाले की मराठी माणसासाठी मुंबईची ही शेवटली निवडणूक आहे, आता चुकले तर कायमची चुकले। तेच सांगतो, प्रत्येक वेळेसच बोलतात मुंबई तोडणार आहे, मग काही होत नाही, मग काही भेटत नाही मतं, आता म्हणतात मराठी जाणार आहे, काही बोलतात, काही सांगतात, काही लोक ऐकत नाही, एक व्यक्ती ऐकणार नाही। विकासाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढतायत। उद्धव ठाकरे म्हटले की आदित्य ठाकरेंसोबत ओपन डिबेट करावी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाच्या मुद्द्यावर। 2.5 वर्ष जनतेने आदित्यलाही बघितलं आहे आणि उद्धवजीलाही बघितलं आहे, त्यामुळं त्यांनी विकासावर न बोललेलं बरं। विकास हा असा नसतो, विकास हा जन्मापासूनच त्या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य द्यावं लागतं। सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक कधी डेव्हलपमेंट बोलूच शकत नाही। आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एक प्रकारे मिमिक्री करून हास्य काहीतरी सांगतो ना मी वारंवार की यांना दिशाच कळत नाही आहे, त्यांना महाराष्ट्र कुठे चालला, मुंबई कुठे चालली हे कळत नाही आहे। त्यामुळं काय आता देवेंद्रजीची आदित्यजी बरोबरी करणार आहे, काय लावलं आहे? महाराष्ट्र जनतेला हे तरी मान्य आहे का? महाराष्ट्राच्या मुंबईला तरी मान्य आहे का? आदित्यलाही सुद्धा मान्य आहे का की आदित्यजी देवेंद्रजीसोबत येतील विकास मांडतील? खरं तर काहीतरी पोकळ गोष्टी करायच्या आणि भरकटवायचं असंच मला दिसतं। काँग्रेसला लाडक्या बहिणींचा एवढा विरोध का असा प्रश्न उपस्थित होतो, कारण की निधी मिळणार आहे त्या विरोधात कुठेतरी पत्र देणं किंवा विधानसभा निवडणुकीतही झालं, आता पण तोच मुद्दा काँग्रेसकडनं विरोध दिसतोय। काँग्रेस पार्टी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध आहेच। कर्नाटकमध्ये काँग्रेसने लाडकी बहीण योजना बंद केली, ज्या ठिकाणी काँग्रेस आली लाडकी बहीण योजना बंद झाली। महाराष्ट्र पुढची बातमी पाहूया। लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का अशी